पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती आजच्या दिवसामध्ये कन्सिस्टन्सी राहिलंय. वय वर्ष 55 आणि इथे मात्र बॉलिंग मार्कवरती आव्हान आलाय. किरण आणि महेश सलामीची जोडी थोडीशी चेंज केली जाते या मॅच मध्ये. पंच इशारा करतात गेम ऑन. कोणताही पॉवर प्ले नसेल मात्र पॉवरफुल मॅच नक्कीच पाहायला मिळेल. गोपी 11 वर्सेस एकविरा वसई विरार 40+6 टेनिस क्रिकेटचा थरार. पहिला बॉल आयवन या गोलंदाजाचा. देऊया दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. लेट्स प्ले. पहिलाच बॉल काय टर्न केलाय. पॉवर प्ले मध्ये एक खासियत राहिलंय आयवन या गोलंदाजाची. नवीन चेंडू फिरवण्यामध्ये सक्षम असा गोलंदाज. दोन्ही एंडने टर्न आपण पाहिले. लेग ब्रेक ऑफ ब्रेक दोन्ही कटर या गोलंदाजाकडे आहे. म्हणूनच बॅटरला देखील इथे मात्र त्याच अनुषंगाने बॅटिंग करावे लागेल. महेश हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक इनला. स्लोवर वन फसवलाय. समोरून चेंडू टर्न झालाय आणि इथे मात्र वाईड लाईनीच्या अगदी आतमध्ये वळणारा हा चेंडू. ही खासियत आहे. मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता. 4 धावा देत 1 विकेट. काही गोलंदाजी राहिले आव्हान. स्लोवर वन पुन्हा एकदा थोडासा बाहेर निघणारा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. थँक्यू अंपायर. एक्स्ट्रा धाव्याने धावपळक 2 धावा. प्रेक्षक स्टँड पूर्ण भरलाय आणि जबरदस्त एन्जॉयमेंट केली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. ब्लॅक अँड व्हाईट ग्रुपचं देखील कौतुक करूया. कारण की व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन VIP बॉक्स आपल्याला पाहायला मिळते. नेहमीच भरपूर एन्जॉयमेंट VIP बॉक्समधून आपल्याला पाहायला मिळते ब्लॅक अँड व्हाईट ग्रुपच्या माध्यमातून. खेळाडू स्टँड आहे. त्यानंतर प्रेक्षकांकरता देखील स्टँड्स आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. काय चेंडू पुन्हा एकदा टर्न केला जातोय. आयवन वय वर्ष 55 मात्र जिद्द चिकाटी तीच दहशत तोच दरारा आणि ब्रँड ऑफ वसई कोलीवाडा. 3 बॉल 2 धावा. 2 डॉट बॉल आले. 1 वाईड बॉल 1 सिंगल. ब्लॉक ऑल डिलिव्हरी पुन्हा एकदा जबरदस्त. व्हेरिएशन भरपूर आहे आणि इथे मात्र लक्ष्मण चेंडूला कॅरी करतोय. 1 धावेने धावपळक. 4 बॉल 3 धावा. 3 ओव्हरचा मॅच आहे. 3 ओव्हरमध्ये 30+40+ जर आला तर एक फायटिंग टोटल बेस्ट टोटल म्हणू शकतो. मात्र त्यापेक्षा कमी राहिला तर चान्सेस कमी असतात जिंकण्याचे. या मैदानावर आपण अनेक वेळा पाहिलंय. फ्लाईट दिली पुन्हा एकदा. लेग ब्रेक चेंडू पाहायला मिळतोय. 1 धाव तर कंप्लीट. अमर कोहली चांगले फिल्डर आहेत आणि इथे मात्र जबरदस्त फिल्डिंग ॲक्युरेट पैकी. 1 धावाने धावपळक. 5 बॉल 4 धावा. काय गोलंदाजी राहिलाय. 6च्या आत 6च्या वरती जास्त धावा दिल्या जात नाहीये आयवन या गोलंदाजच्या माध्यमातून. आणि फिल्डिंग पोझिशन देखील अप्रतिम सजवले या मॅच मध्ये. फ्लाईट दिले पुन्हा एकदा. यावेळी काय गोलंदाजी राहिले. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आयवन या गोलंदाजा करता. वय वर्ष 55 मात्र 4 धावा 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. ऐकूया सुंदर संगीत. थँक्यू डीजे. सर्व आमच्या आयोजकांचं कौतुक करेन. जबरदस्त आयोजन नियोजन पाहायला मिळते. दीपेश दिंडेकर असतील. त्यानंतर यज्ञेश गोदावरीकर. वकार तुर्किया. अजय कोळी
शैलू लोअर फुल टॉस बॉल आजच्या दिवसात थोडा महागडा ठरलाय, मात्र बडे मॅच का बडा खिलाडी आहे. रनआउटची संधी होती, काय घडलं इथे, वॉडा इथे मात्र किपिंग. जबरदस्त दृश्य पाहायला मिळते. टीव्ही अंपायरला रेफर केलंय. MS धोनीला आपण पाहिलं असेल अशी रिॲक्शन ॲक्शन, आणि काय जबरदस्त जजमेंट होता राजू मिश्रा यांचा, कौतुक करेन. नॉट आउट थोडासा कमी पडला. राजू मिश्रा करता टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त किपिंग, मात्र काय दृश्य पाहायला मिळालं. जसा चेंडू आला तसा मात्र एस्टॅनकडे पाहिलं देखील नाही आणि सरळ एस्टॅनवरती नेम साधला गेला. अशा गोष्टी प्रॅक्टिसमुळे होतात, एक्सपिरियन्समुळे होतात, आणि तेच राजू मिश्राकडून आपण पाहिले. शैलेंद्र घोडेकर बॉलिंग मार्कवरती, एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, मात्र स्ट्राईक एंडला आहे किरण. किरणची बॅट लागली तर मोठ्या धावा येऊ शकतात, आणि इथे काय करताय अमर, चेंडू सीमारेषी पार, आणखीन एक येतोय दर्जेदार षटकार. थँक्यू नवनीत. आज थोडासा जास्त स्ट्रगल करतोय, कदाचित प्रॅक्टिस पासून दुरावला असेल, त्या कारणामुळे नवनीतकडून अशा चुका आपण पाहत नाहीयेत. मात्र शैलूने चांगली गोलंदाजी केली होती, इथे फिल्डरचा सपोर्ट मिळाला नाही. षटकार आल्यानंतर धावपळक 12. फुलटॉस बॉल होता, कमरेपेक्षा खाली चेंडू पाहायला मिळतोय. स्लोवर वन चेंडू लेग कटर, इथे मात्र पिक केला आणि पिकअप शॉट चेंडूला उडवून दिले आउट ऑफ द पार्क. यावेळी मात्र जबरदस्त षटकार, बिग हिट. थँक्यू डीजे. विजय शेठ पाटीलच्या नावात तर दम आहेत, मात्र किरण मध्ये देखील तो दमखम दिसलाय. काय जबरदस्त बॅटिंग. पहिली ओव्हर राहिली ती म्हणजे एकविरा 40+ वसई विरार संघाच्या माध्यमातून, मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये शैलूचा चांगला समाचार. शैलेंद्रला आपण यंदाच्या हंगामामध्ये कमी प्रमाणात गोलंदाजी करताना बघतोय, मात्र 40+च्या क्रिकेटमध्ये नेहमीच चांगली गोलंदाजी राहिले. थोडं स्पीडअप करा गेम प्लीज. अनेक विकल्प आहेत या संघाकडे, चर्चा जारी राहील. 18 धावा आल्यानंतर आणखीन एक बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक लगातार 3. बघता काय रागाने षटकार मारला वाघाने. थँक्यू. नक्की दीपेश दिंडेकर पुढच्या वर्षी बैलगाडा शर्यत देखील प्रेक्षणीय सामना ठेवणार आहेत, आणि नक्कीच 24 धावा झाल्यात पळकावरती, 3 आल्यात शैलूवरती. इथे आक्रमण केलं जात आहे, काय चौथा येईल. इनसाइड आउट, जबरदस्त फटका आहे. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, 4 बाउन्स, आणि चेंडू मात्र निघून गेलाय सरळ सीमारेषी पार. आणखीन एक येतोय महत्वाचा क्रॅकिंग चौकार.
थँक्यू. 5 बॉल 28 धावा. काय बॅटिंग करतोय किरण. 7 बॉल मध्ये 26 धावांवर वैयक्तिक इनिंग आणि संघाची धावसंख्या 28 धावा. एकच हवा किरण नावाची आपल्याला पाहायला मिळते. मिस टायमिंग फटका. कॅच उडालाय मात्र फिल्डर जो आहेत ते जास्त जवळ होते, त्या कारणास्तव एक धाव ऍड केली जाईल. 2 ओव्हर आणि फलकावरती 29 धावा. सर्वाधिक महागडे षटक आजच्या दिवसातलं सध्या तरी शैलेंद्र यांच्या कोठ्यातील पाहायला मिळते. आणि जर टोटल दिवसाचा विचार केला 34 धावा या 35 धावा आपण पाहिला या स्पर्धेमध्ये हायेस्ट स्कोर आहे. म्हणजेच शैलूचं वैयक्तिक हायेस्ट स्कोर जर विचार केला तर 25 धावा ॲज अ बॉलर म्हणून. 29 धावा 2 ओव्हर. थँक्यू. म्हणून जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये झेल सुटलाय तेव्हा तेव्हा या मैदानावर काहीतरी घडलंय. काल देखील आपण पाहिलं सनी वोकाळेचा झेल सोडला, सीमारेषेवर टच झाला फिल्डर आणि तिथून लागले लगातार 5 षटकार. 1.25 बॉल मात्र सन्मान दिला आणि 9 बॉल होता म्हणूनच 7 बॉल त्या ओव्हरमध्ये आपण पाहिले आणि 6 षटकार त्या ओव्हरला लागले. म्हणजे एक कॅच सुटल्यानंतर किती दबावमध्ये संघ येऊ शकतो. आता विशाल आलाय बॉलिंग मार्कवरती. विशाल आहे फिल्डर. पराग येतोय आणि पराग मात्र कोणती चूक करणार नाही. नवनीतने अगोदर झेल सोडला होता मात्र इथे परागने हा जबरदस्त झेल कॅरी केलाय. चला स्पीडअप करा. विकेट डाऊन. थँक्यू. 9 चेंडू मध्ये 27 धावा. जबरदस्त इम्प्रेसिव्ह. व्हाट अ बॅटिंग. टाळ्या झाल्या पाहिजे किरण करता. अप्रतिम. बडे मॅच का बडा खिलाडी किरण. विशाल मात्र नक्कीच कन्सिस्टन्सी आहे. शांत स्वभावाने शांत डोक्याने चांगली गोलंदाजी करत असताना प्रकाश पाटील देखील एक विकल्प होता. एक अष्टपैलू खेळाडू आहे. सध्या आज प्रकाश पाटील ॲज अ फिल्डर म्हणूनच जास्त यूज केला जातो या खेळाडूचा, ज्याच्या नावावर अर्धशतक भरपूर वेळा आहेत. 40+ ओपन असू दे, 1 गाव 1. राजू मिश्रा देखील एक विकल्प होता. त्यानंतर लक्ष्मण होते. बरेच बॉलर आहेत. घ्यायचं कोणाला, कोणाला गोलंदाजी द्यायची हा प्रश्नचिन्ह कॅप्टनच्या डोक्यात देखील आपण पाहिलाय. चला स्पीडअप करा. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉल आल्यानंतर धावपळक 30. नंदू. जबरदस्त हा चेंडू. थोडासा आतमध्ये हा चेंडू होता आणि बॅटरच्या अनुषंगाने शफल देखील होतोय. इथे मात्र चेंडू त्याच प्रकारे डिलिव्हर केला जातोय. ही खासियत आहे विशाल या गोलंदाजीची. विशाल कोळी एक नायगावचा ब्रँड आहे आणि जबरदस्त गोलंदाजी करत असताना कन्सिस्टन्सी राहिलंय. स्लॉग ओव्हरमध्ये सुद्धा या गोलंदाजा जलवा आपण पाहतोय. थोडासा बाहेर निघणारा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. 31 धावा या फळकावरती. 2 बॉल म्हणजे काल देखील आपण पाहिले वाईड नंतर डॉट. काल 2 वाईड जात होते, विकेट जात होते. व्हाईट बॉल कधी कधी विकेट घेण्याचं काम देखील करते आणि कधी कधी कॉन्सन्ट्रेट लूज झालं तर इथे मात्र चौकार षटकारांची देखील आतिषबाजी पाहायला मिळते. म्हणूनच दोन्ही एंडने विचार करतो आपण व्हाईट बॉलचा. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. आयव्हन आहेत त्या ठिकाणी फिल्डर. 1च धाव येईल. 1 धावेने धावपळक. 3 बॉल 32 धावा. जर 3 बॉलमध्ये
8 धावेंचा विचार करत असेल 40+ किंवा त्यापेक्षा जास्त धावा आणि गोलंदाजी करणारा संघ विचार करेल 35, 40, 38च्या आतमध्ये थांबवण्याचा. महेश सध्या 4 बॉलमध्ये 1 धाव ज्याने केलंय, स्ट्रगल केलाय भरपूर आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅटवर व्यवस्थित चेंडू येत नाही आहे. शैलू आहे मिड विकेट रिझनला आहे. चांगली फेक, ॲक्युरेट थ्रो आणि पुन्हा एकदा एकच धाव. म्हणजे जरी शैलूला मार पडला तरी मात्र विशाल कोळी आहेत जो कमबॅक करतायत, कारण की कमबॅक करणं गरजेचं आहे. एखाद्या गोलंदाजाला मार पडल्यानंतर बाकीच्या गोलंदाजांनी साथ देणं गरजेचं आहे, बाकीच्या फिल्डर्सनी साथ देणं गरजेचं आहे आणि ते दिसून आलंय. एकविरा, वसई, विरार 40+. चला कॅप्टन्स एकविरा पापडी, एकविरा नायगाव आपले कॅप्टन्स येऊ द्या आणि चालू असलेल्या मॅचचा प्रतिनिधी. काय चेंडू आहे, जबरदस्त वेगवान तर आहेत, मात्र फुलर लेंथ ब्लॉक हॉल यॉर्कर पद्धतीचा चेंडू ऑफ स्टंपवर शफल होऊन बॅटर खेळत होता आणि क्वेश्चन मार्क निर्माण झालाय. पुन्हा एकदा 5 बॉलमध्ये आल्यात फक्त 4 धावा, त्यामध्ये 1 वाईडची धाव संख्या आले, 2 वाईड आल्यात, म्हणजे बॅटच्या मधून 2च धावा आल्यात. अंतिम बॉल. पुन्हा एकदा बॅटचे एज लागले, शॉट तडम्यान मधून चेंडू निघून जातोय आणि घरत आहे त्या ठिकाणी आणि इथे मात्र चांगली फिल्डिंग काय घडेल, रनआउटची संधी आहे आणि जबरदस्त पुन्हा एकदा रनआउट. 34 धावा झाल्या, म्हणजे विशाल कोहलीसाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजे, कारण की स्लॉग ओव्हर मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून दिलं. 2 ओव्हरमध्ये अवघ्या धावसंख्या होत्या 29, म्हणजे जास्त धावा होत्या आणि या षटकामध्ये धावा आल्यात फक्त आणि फक्त 5 धावा. 1 विकेट देखील घेतलाय. जबरदस्त गोलंदाजी, म्हणजे पुन्हा एकदा डगआउटच्या दिशेने पॉझिटिव्ह माइंडनेच जाईल तर म्हणजेच एकविरा 40+, वसई विरार आणि त्याच ताकदीने लढावं लागेल गोलंदाजी करताना गोपी 11 40+, कारण की गोपी 11 कडे चांगला बॉलिंग अटॅक आहे आणि एकविरा या संघाकडे आहे चांगला बॅटिंग अटॅक. एकविरा पापडी टीम, एकविरा नायगाव, एकविरा 40+ आणि गोपी 11 40+ आपले कॅप्टन आमच्यापर्यंत पाठवून द्या. चिठ्ठ्यांचा ड्रॉ जो असणार आहे, एका संघाला सरळ फायनलचं तिकीट प्राप्त होईल इथे आणि 1 सेमीफायनलचा मॅच. काय 3 एकविराचे संघ येतील की ते गोपी 11 हा संघ तिसरा असेल. ज्या अनुषंगाने बॅटिंग लाईनअप आहे, एकविरा पापडीचा कॅप्टन आलाय साईनाथ आणि एकविरा नायगाव संचित. तीन चिठ्ठ्या असतील, एक टीम फायनल मध्ये सरळ निघून जाईल आणि एकाचा मॅच राहील सेमी फायनल. चला एकविरा नायगाव गोपी 11 आपला एक प्रतिनिधी पाठवून द्या चिठ्ठ्या पाहण्याकरता. एक्स्ट्रा मेंबर असेल तो देखील गेला चालेल, कारण की एकविरा 40+ तर आहेत आणि त्यामधलाच एक संघ वरती येणार आहे, म्हणजे त्यांचा एक प्रतिनिधी आहे. संदीप गावण सर सचिन सुभाष राणेशी संवाद साधतायत की कोणती शायरी याच्यानंतर तुम्ही एखादी कविता तुमच्या मुखातून होईल का, आणि त्यांना देखील गायडन्स देत आहेत, कारण की पेशाने पत्रकार आहेत. पत्रकार होणं देखील सोपं नसतं, त्याच्यासाठी मेहनत अभ्यासू आहेत. सचिन सुभाष राणे वर्गमित्र आहेत, म्हणून ती हवा दिसते संदीप गावण सरांमध्ये देखील. चला चिठ्ठ्यांचा ड्रॉ पण टाकणार आहोत. चिठ्ठ्या सचिन सुभाष राणे उचलणार आहे आणि ज्या संघाला बाय मिळेल मला वाटते ते खुश करतील सचिन सुभाष राणे यांना. 3 चिठ्ठ्या आहेत, एकाला असणार आहे बाय,
ती पहिली उचलली जाईल की खाली राहील? थांबायचं आहे. कॉंग्रॅच्युलेशन. एकवीरा पापडी आलाय मेगा फायनल मध्ये आणि भरपूर खुश असतील. त्यांच्या कॅप्टननी देखील सांगितलं होतं की आम्ही मोठ्या एंट्र्या कधीच खेळत नाही. 1200-1500 रुपये देखील एंट्री टाकायला खिशातून पैसे काढावे लागतात. मात्र विशाल कोळीने 1 लाखावरती या संघाला घेऊन आलं. त्यांनी पूर्ण एंट्री त्यांनी केले. त्यांचे तर आभार व्यक्त त्यांनी केले. मात्र त्या प्रकारचा खेळ देखील या संघाने दाखवलाय. म्हणूनच क्रिकेटमध्ये ना कोणताही संघ छोटा आणि मोठा नसतो. जो ज्याची गुणवत्ता दाखवेल, जो जिद्दीने लढेल, त्याला नक्कीच यश प्राप्त होईल. जाऊया मॅचच्या दिशेने. असं राजू लवकर जरा. सनी बोकाळे, त्यानंतर राहुल. राहुल सध्या टाळ्या वाजवताना दिसतील, कारण की एकविरेच्या भरपूर टीमा आहेत. सध्या त्यांचा संघ जरी बाहेर गेला असला तरी मात्र आपल्या गावातील संघ आहेत आणि त्यांना सपोर्ट नक्कीच असेल. का आज सनीचा पुन्हा एकदा जलवा पाहायला मिळेल सेमीफायनलला. आणि यज्ञेश गोदावरीकर आमचे जवळचे मित्र भरपूर निरीक्षण केले आमच्यावरती त्यांनी. जाऊया मॅचच्या दिशेने. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल. एक धाव कंप्लीट. प्रत्येकाच्या मनामध्ये गोलंदाजी करताना एक नाव आज फिट झालं. आयवन आयवन आयवन, कारण की जबरदस्त गोलंदाजी केले. मोहनराव सलग 3 मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. ही तिसरी मॅच मोहनरावची. शैलू ओपनिंगला आलाय. जरी गोलंदाजीमध्ये मार पडला ना, तेवढ्या धावा डबल वसूल करण्याची क्षमता या बॅटर मध्ये आहे. आणि नायगावचा एक फेवरेट क्रिकेटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते, प्रत्येकाला आवडणारा खेळाडू म्हणजे शैलेंद्र घोडेकर. 2 चेंडू 2 धावा. स्विच हिटचा फटका. इंटू द गॅप मधून चेंडू निघून जाईल की नाही हा प्रश्नचिन्ह होता. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. राजूचा कॉल होता आणि 2 धावा कंप्लीट. 3 बॉल 4 धावा.
मॅच पडू शकते दोन्ही संघाच्या बाजूने. टार्गेट आहे 35चं. एक फायटिंग टोटल आहे 3 ओव्हरचा मॅच. एकविरा पापडी टीम आहे जो विशाल कोहली यांनी पुरस्कृत केलाय. एकवीर या नावाने उतरला होता. पापडी संघ फायनलमध्ये आलाय. एकविरा नायगाव जो विशाल कोहली त्या संघामधून नेहमी खेळत असतो एक गाव एक फॉर्मॅट, आणि तो संघ सेमीफायनलमध्ये पाहायला मिळेल. टॉप 3मध्ये आलाय. अजून एक एकविरा नायगाव आहे, एकविरा 40+ वसई विरार, त्यामध्ये देखील विशाल कोहली आपल्याला पाहायला मिळतात. आणि जबरदस्त गोलंदाजी. एकविरा नाव आणि विशाल कोहली नाव आपल्याला नेहमीच सातत्याने पाहायला मिळते. आणि एकविरा स्पोर्ट्स शॉप देखील त्यांचंच आहे. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. सेमीफायनल आणि मेगा फायनल आम्हाला खेळवायचे आहे आणि आयोजकांची इच्छा आहे 6, 8, 10 ओव्हरपर्यंत मॅच जावा. चांगला फटका आहे इथे मात्र. फिल्डर जबरदस्त फिल्डिंग, मात्र डिरेक्ट हिट करायचं होतं इथे. बॅकिंग व्यवस्थित झाला नाही. अतिघाई संकटात नाही. 1 रन. धावफलक पुढे सरसवते. 5 धावा, 4 बॉल आणि फळकावरती 5 धावा. शैलू आतापर्यंत थोडा स्ट्रगल करते बॅटिंग करताना देखील. सध्या 1 बॉलमध्ये 1 धाव. राजू 3 बॉलमध्ये 4 धाव. 4 बॉल 5 धावा संघाची धावसंख्या आहे. 35चा पाठलाग करत असताना येणारे बॉल आहेत 14. 30 धावेची गरज. इथे मात्र मोठा फटका पुन्हा एकदा केला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव आणि राजूचं नक्कीच कौतुक करणे. मागील मॅचमध्ये थोडा रनिंग बिटवीन द विकेटमध्ये कमी पडत होता, मात्र राजू दर्शवित आहे की मी देखील रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब करू शकतो. 7 धावा, 5 बॉल. अंतिम बॉल पहिल्या ओव्हरचा. मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा 1 धाव तर कंप्लीट 38 सर्कलच्या वरून कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र 2 धावा आरामात कंप्लीट केल्या जातात. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या धावा 9. कंपॅरिझनचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये आयवनच्या होत्या 4 धावा. चांगला अपडेट आमच्यापर्यंत आमचे स्कोरर पोहोचवत आहेत, त्यांचं नक्कीच कौतुक करेन. मॅन विथ गोल्डन फिंगर ज्यांचं नाव आहे चिराग बोईर. जाऊया डीजेकडे. थँक्यू. चला स्पीडअप करा. असं कुठलंच गाव नाही जिथे JTCचं नाव नाही. JTC चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. शेअर केलं नसेल तर शेअर करा आणि कॉमेंट्स केलं नसतील तर कॉमेंट्स करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या मॅचेस असतील त्याचा सर्वात पहिला अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. JTC देखील नाव नाही, ब्रँड बनलंय. जुचंद्र टेनिस cricket.com. क्लॅरिटी का बिग बॉस यूट्यूब लाईव्ह. जुचंद्र प्रीमियर लीग कमिंग सून. वेलकम संजू जिंबल, आपलं हार्दिक स्वागत. चला घाई करा प्लीज. बॉलर नेम बंधू, सबका बंधू. बघूया आता कशा प्रकारे गोलंदाजी करेल. एक आयकॉन प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते, ज्याच्यामध्ये ती क्षमता आहे. अनेक वर्ष क्रिकेटला दिलेत. मोठमोठ्या बॅटरला ज्याने आउट केलेत असा गोलंदाज. आणि एका साईडला राजू मिश्रा, ज्याच्या समोर ना हवा काम करते ना दवा. बघूया आज राजूची हवा दिसेल का. मागील मॅच मध्ये तर मॅन ऑफ द मॅच आपण पाहिला होता. पहिल्या मॅच मध्ये धुवाधार बॅटिंग केली होती. जबरदस्त चेंडू टर्न होऊन थोडा बाहेर निघून गेला. गोलंदाजाला देखील ठाऊक आहे हा वाईड बॉल, म्हणूनच कोणती रिॲक्शन दिसली नाही. एका धावेने धावफलक 10. येणारे 12 बॉल 25 ची गरज. कंपल्सरी चेसिंग 12-25. मॅच बनलाय. बारा चेंडू
25 धावेची गरज. पुढचा बॉल राजू करता नंदू पाटील या गोलंदाजाचा. राजू करता हा चेंडू होता मात्र काय फटका. जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. एकच धाव. जबरदस्त फिल्डिंग. जरूर कॅच घेण्याचा प्रयत्न केला. गॅप होता. लॉंग चेस होतं मात्र जबरदस्त फिल्डिंग. नक्कीच कॅच होऊ शकला नसता मात्र इथे एकच धाव आहे. एका धावेने धावपळक वेगाने पुढे सरसावले. 11 धावा. एकही विकेट गेला नाही. को इन्सिडेंट आकडा 1-1चा येतोय. येणारे 11 बॉल 24 ची गरज. पुढचा बॉल नंदू पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. आता शैलू आलाय. शैलेंद्र घोडेकर स्ट्राइक एंडला. बॅट लागली तर मोठ्या धावा. मोठे षटकार शैलूकडे देखील आहेत. बघूया बेस्ट वर्सेस बेस्ट. हु इज द बेस्ट क्वेश्चन मार्क. इथे मात्र नंदू पाटील इज द बेस्ट. विकेट डाऊन. बॅक टू द पवेलियन मिस्टर शैलू. थँक्यू. बॅटिंग मध्ये देखील फ्लॉप शो ठरला आणि गोलंदाजी मध्ये देखील शैलू. ते मात्र येणारे 10 बॉल 24 ची गरज. जबरदस्त मॅच बनलाय. 40+ क्रिकेट आहे मात्र आज खऱ्या अर्थाने 40+ क्रिकेटने देखील जबरदस्त खेळ दाखवला आणि एका क्षणाला देखील वाटलं नाही की 40+ क्रिकेट आहे. जबरदस्त प्रोफेशनल प्लेयर पाहिलेत. ग्रामीण देखील प्लेयर पाहिलेत. दूरवरून संघ आले आणि चांगलं डिसिप्लिन, चांगली फिल्डिंग, चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग प्रत्येकाचं योगदान आपण पाहिलंय. मात्र एक वेगळी दहशत निर्माण केली होती आजच्या दिवसामध्ये. ती म्हणजेच एकविरा वसई विरार 40+ ने आणि गोपी 11 ठाण्याचा संघ आहे. पालघर वर्सेस ठाणा असं म्हणू शकतो आपण मॅच. ब्लॉक हॉल डिलिव्हरी. पुन्हा एकदा नंदू पाटीलची ही नजाकत आहे, ताकद आहे, खासियत आहे. जबरदस्त गोलंदाजी आणि तेवढ्याच अप्रतिम फिल्डिंग. 11 धावा 1 विकेट 3 चेंडू फेकून झाले. येणारे 9 बॉल 24 ची गरज. 9-24 मॅच बनला. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी होते. अनिल करता पुढचा बॉल. फुलर लेन इथे मात्र बॅटर पाहत राहिला. बॅटिंग खालून चेंडू निघून गेला सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये. वाईड लाईनीच्या भरपूर आतमध्ये होता हा चेंडू. गुड डिसिजन परशुराम पाटील सरांचं. 8 बॉल 24 ची गरज. 2 बॉल या षटकातील शिल्लक. मोठमोठे बॅटर या संघामध्ये आहे मात्र अनिल स्वतः कॅप्टन कूल. अनिल घरात अर्नालाचा ब्रँड आहे आणि बघूया आता कशा प्रकारे बॅटिंग. फुलटॉस बॉल. इथे कुठेतरी हा खराब चेंडू. आ बैल मुझे मार. चेंडू गेलाय सीमारेषी पार. येतोय दर्जेदार धमाकेदार षटकार. थँक्यू. या अगोदर सर्व चेंडू जबरदस्त हाताळले होते. हा चेंडू कुठेतरी ब्लॉक हॉल करायचा होता आणि यॉर्कर चेंडू या क्षणाला पडला गेला नाही. तो फुलटॉस झाला. टीम मीटिंग कमी करा. आम्हाला देखील ठाऊक आहे क्रुशियल मुवमेंट आहे, महत्वाचा मॅच आहे मात्र टाइम आमच्याकडे कमी आहे. आयोजक तुम्हाला सर्व गोष्टी देतील मात्र इथे टाइम देऊ शकत नाही कारण की बराच वेळ आपण वाया घालवलाय. 4, 5, 6, 7 डिसेंबरला तुम्ही ही स्पर्धा पाहणार आहात पुन्हा एकदा.
आणि तिथे काहीतरी वेगळं आयोजन नियोजन पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजेच मॅचच्या दिशेने वळूया. 17 आणि 11 आडव्या बॅटने इथे मात्र वन बाउन्स मिड विकेट रिझन मध्ये चेंडू निघून गेला होता आणि चेंडू निघून गेलाय सीमा रेषी पार. आणखीन एक येतोय चौकार मोक्याच्या क्षणी ठोकलाय शानदार चौकार. 21 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 बॉल 14 ची मॅच 6-14. ऐकूया सुंदर संगीत. थँक्यू डीजे. चला प्लीज रिक्वेस्ट असेल, महत्वाचा मॅच आहे मात्र टाइम कडे लक्ष द्या. जास्त काही कानमंत्र देण्याची गरज नाही. गोलंदाजाला देखील ही सिच्युएशन माहिती असेल. 40+ म्हणजे अनुभवी गोलंदाजच असेल आणि अशा कित्येक अडचणीमधून या गोलंदाजाने आपल्या संघाला बाहेर काढलंय. नक्कीच क्षणचित्र JTC वरती बघू शकता. समेश मोरे सर कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि भरपूर मेहनत JTC वरती ते घेत आहेत. मृणाल म्हात्रे यांचा सर्वाधिक भरवशाचा मित्र कोण असेल तर समेश मोरे ते सांगतात आमच्यापर्यंत. 6 बॉल 14 ची मॅच. जबरदस्त मॅच. राजू मिश्रा सध्या तरी मागे काय झालं ते विसरावं लागेल. राजू मिश्रा 4 बॉल 5 आतापर्यंत खेळतोय आणि 4 बॉल मध्ये 10. अनिल खेळतोय. 21 धाबा 1 विकेट 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 बॉल 14 ची गरज. बॉलिंग मार्क वरती बॉलर आलाय. हनुमान म्हणजे संकट मोचक. संकटातून सावरेल स्वतःला की समोरच्या संघाला संकटामध्ये टाकेल. 6 बॉल 14 ची मॅच. पहिला बॉल इथे मात्र लेग स्टंपच्या वरून राजू मिश्रा भरपूर ऑफ स्टंप वर सफल झाला. जवळ 5व्या स्टंप वर आणि हा चेंडू मात्र खऱ्या अर्थाने वेट अँड वॉच केला असता इथे पुलचा पटका आला असता तर मोठ्या धावा. कुठेतरी अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि एक वेगळा रिझन चॉईस केला होता. प्रकाश सारखा बॅटर डगआउट मध्ये आहे. आणखीन चांगले बॅटर्स आहेत मात्र राजू वरती विश्वास दाखवलाय सध्या तरी. बघूया राजू. आणि इथे मात्र का विश्वास दाखवलाय तर दाखवून दिलाय. हाय अँड हँडसम लॉंगेस्ट 6. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय जबरदस्त लांब लचक लॉंगेस्ट टावरिंग 6 आणि प्रेक्षक देखील कॅच कॅरी करण्याकरता गेले होते. एकाने सोडला दुसऱ्याने ट्राय केला होता पार्टनरशिप मध्ये. हे 200 रुपये मिळाले असते मात्र तो देखील झेल सुटला गेला. ऑडियन्स कॅच येणारे आता बॉल आहेत 4 बॉल मध्ये 8 धाब्याची गरज. राजूने पुन्हा एकदा आक्रमण केलंय. कभी तेरी तो कभी मेरी. राजू राज करतोय आतापर्यंत या बॉल वरती तरी राज केलंय मात्र हनुमान बॉलिंग मार्क वरती आपण बघतोय. प्रत्येक बॉलला 2 धाब्याची गरज. प्रत्येक बॉल वरती 2 धाबा. 4 बॉल 8. काय राजू लावेल समोरच्या संघाची वाट की पलटवार करेल गोलंदाज हनुमान. काळ निमेश चांदडे या गोलंदाज आपण पाहिला. हॅट्रिक देखील घेतली. 5 बॉल 6 धावा करून दिल्या नाही. म्हणून या मैदानावर जबरदस्त गोलंदाजी आणि फिल्डरचा सपोर्ट असणं गरजेचं आहे. 4-8 राजू मिश्रा. फायर शो की इथे जलवा पाहायला मिळेल हनुमानचा. पुढचा बॉल आणखीन एक राजू मिश्राच्या बॅट मधून आलाय. मॅच ची हवा काढणारा
स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट आउट ऑफ दी पार्क. राजू मिश्रा नावाचा येतोय ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय काय फटका. चेंडू तितका खराब नव्हता, फटका तितका चांगला सजवलाय. ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता, समोर दिला आणि समोरच्या दिशेने अशाच सिच्युएशन मधून 150च्या स्पीडला हरीश श्रॉफला जो मारला होता विश्वचषकामध्ये षटकार. विराट कोहली यांची आठवण करून देणारा हा षटकार पाहायला मिळतोय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट आउट ऑफ दी पार्क. 3 बॉल 2ची गरज, मॅचची हवा काढणारा हा षटकार होता. मात्र अजूनही मॅच आहे, मी म्हणेन अजून मॅच बनू शकते. इथे गोलंदाजाला अचूक टप्पा आणि बेधक मारा करावा लागेल. अभी नाही तो कभी नाही, जिद्दीने गोलंदाजी करावी लागेल आणि इथे मनाने कुठेतरी पॉझिटिव्हिटी दाखवावी लागेल. ब्रह्मास्त्राचा मारा करावा लागेल. आता गोलंदाजाला तिखट स्पायसी गोलंदाजी करावी लागेल. 3 बॉल 2ची गरज, मॅच बनलाय. अजूनही मॅच मध्ये आहे गोपी 11 संघ. इथे मात्र राजूने नजाकत दाखवली. सॉफ्ट हँडने मनगटाच्या साहाय्याने चेंडूला वळवण्याचं काम केलंय. चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची लागले शर्यत. चेंडू मात्र निघून गेलाय. दंदन 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 करत सीमारेषी पार. आणि कॉंग्रॅच्युलेशन, एकविरा 40+ टीम झाले इथे विन अँड हार्ड लक टफ लक. गोपी 11 ठाणे आपण देखील एक चांगला खेळ दाखवला. मात्र टेनिस बॉल क्रिकेट मध्ये पहिल्यांदाच असं काहीतरी घडताना दिसेल. एकविरा आणि एकविरा नावाने 3 संघ टॉप 3 मध्ये. आणि ही भविष्यवाणी आम्ही अगोदरच केली होती. खुश झालाय विशाल कोहली, का नाही खुश होणार. आणखी एकविरा पापडी फायनल मध्ये आलाय. एकविरा 40+ वर्सेस आता एकविरा नायगाव. ही मॅच आपण पाहणार आहोत. चला टॉसला लगेच मॅन ऑफ द मॅच